भुजबळांनी सांगितलं की लवकरात लवकर कदाचित उद्याच सुनेत्रा पवारांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल। अर्थमंत्री पदासहित पक्षांतर्गत अजित पवारांकडे जे जे अधिकार होते ते सुनेत्रा पवारांकडे जातील। आज सकाळीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। या भेटीत सुनेत्रा पवारांच्याच नावावर चर्चा झाल्याची माहिती आली। पण इतकी घाई का? तर शह काट शहाचं राजकारण। दोन्ही गट एकत्र येणार होते, विलीनीकरणाची चर्चा झाली होती असा दावा काही नेते सातत्याने करू लागले आहेत। अशा पद्धतीच्या बातम्या देखील सूत्रांच्या हवाल्याने लावण्यात आलेल्या आहेत। पण विलीनीकरण होणार होतं, अजित पवारांचीच ती शेवटची इच्छा होती असं नेमकं कोण म्हणतंय? तर जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, अंकुश काकडे असे नेते, हे सर्वच नेते शरद पवार गटाचे। दुसरीकडे अजित पवार गटाचा एकही नेता असं कोणतं विलीनीकरण होणार होतं याची माहिती आम्हाला नाही, अजितदादा आम्हाला असं कधीच म्हणाले नव्हते असं सांगत आहेत। एकीकडे शरद पवार गटाचे नेते विलीनीकरणासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रमुख नेते सुनेत्रा पवार यांचा तात्काळ शपथविधी होण्यासाठी गडबड करत आहेत। नेमकं चाललंय काय आणि कोण कोणावर कशा प्रकारे कुरघोडी करतंय तेच या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिल्यांदा बोलूया अजित पवार गटाबाबत। अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे प्रमुख नेते आहेत। त्यापैकी भुजबळ, मुंडे, तटकरे आणि पटेल या प्रमुख 4 नेत्यांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आता या 4 नेत्यांपैकी 2 नेत्यांच्या बाबतीत अजित पवारांनी पक्ष स्थापनेनंतर अंतर राखलं, कुठेतरी या नेत्यांचं महत्त्व कमी झालं। त्यापैकी एक छगन भुजबळ, ज्यांना सुरुवातीला मंत्रिमंडळात देखील अजित पवारांनी प्रवेश दिला नव्हता, तर दुसरे धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर ते मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी धडपडताना दिसले। माणिकराव कोकाटे अडचणीत आल्यानंतर देखील अजित पवारांकडे धनंजय मुंडेंना परत मंत्रिमंडळात घेण्यासाठीचे पर्याय निर्माण झाले होते, तरीही अजित पवारांनी मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं नाही। थोडक्यात जे 4 नेते सुनेत्रा पवारांच्या नावासाठी आग्रही आहेत त्यापैकी मुंडे आणि भुजबळ हे राजकारणाच्या केंद्रबिंदूवरून बाजूला गेले होते। अजित पवारांनीच हा कठोर वाटणारा निर्णय घेतला होता, आता मात्र ते पुन्हा अग्रभागी आलेले आहेत। दुसरे महत्त्वाचे नेते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, हे 2 नेते अजित पवारांच्या विश्वासातले होते। शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यांचं महत्त्व वाढलं आणि ते अजित पवार हयात होते तोपर्यंत कायम होतं, आजही ते कायम आहे। अजित पवारांच्या पश्चात मात्र राष्ट्रवादीचं नेतृत्व पुन्हा शरद पवारांकडे, पर्यायाने सुप्रिया सुळेंकडे जाऊ शकतं अशी भीती निश्चितच या नेत्यांच्या मनात आहे। शरद पवारांचं नेतृत्व झुगारूनच हे नेते बाहेर पडल्याने तटकरे आणि पटेल हे विलीनीकरणाच्या विरोधात अजित पवारांच्या हयातीत देखील विरोध करत होते। अर्थात पुन्हा शरद पवारांकडे, सुप्रिया सुळेंकडे पक्षाची सूत्र गेली तर या नेत्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे कार्यकारिणीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत तयार करणं आणि त्यातून सुनेत्रा पवारांकडे सर्वाधिकार देणं, पुढे मागे विलीनीकरणाची वेळ आली तरीही सत्तेचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून एकूण कार्यकारिणीकडे राहतील याची तरतूद करण्यावर या नेत्यांचा भर आहे। मग नेमकी अडचण काय आहे? तर अडचण आहे पवार गटातल्या नेत्यांची। पवार गटाचे नेते लगोलग विलीनीकरणाची चर्चा करू लागले आहेत। उत्तराधिकारी निवडण्याची घाई नाही, पहिला राष्ट्रवादी पक्ष म्हणून एकत्रित यावा अशी या नेत्यांची भूमिका आहे, कारण त्यातूनच ते सुप्रिया सुळेंना अजित पवारांच्या उत्तराधिकारी, शरद पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून समोर आणू शकतात। सुनेत्रा पवारांच्या नावाला या नेत्यांना थेट विरोध करता येत नाहीये, त्यामुळे सुनेत्रा पवार अर्थमंत्री पदासारखं खातं सांभाळू शकतील का, उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळू शकतील का, अशा चर्चा कालपासूनच घडवून आणल्या जात आहेत। अजित पवारांच्या उत्तराधिकाऱ्यांचा विषय तसाच ठेवून राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर सक्षम कोण यावर चर्चा होऊ शकते। भविष्यात कोण पक्ष अधिक बळकटपणे टिकवून ठेवू शकतो, शरद पवारांचा अंतिम आदेश काय आहे, राजकीय अनुभव कोणाकडे आहे, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर उत्तराधिकारीचा निर्णय घेऊन जाणं आणि त्यातूनच जयंत पाटील अर्थमंत्री, सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अशी मांडणी करणं, सुप्रिया सुळेंना पक्षाचं अध्यक्ष करण्याचं राजकारण पवार गटाचे नेते हिरिरींनी करू लागल्याचं दिसतंय। त्यामुळेच विलीनीकरणावर भर देऊन हे अजित पवारांचं स्वप्न होतं असं सांगण्याची गडबड हे नेते करू लागलेत, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडे पक्षाचं नेतृत्व जाऊ नये याची काळजी अजित पवार गटाची कार्यकारिणी घेताना दिसतीये। आता यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो पवार कुटुंबात काय घडतं। अजित पवार गटाच्या कार्यकारिणीतील एका प्रमुख नेत्याच्या सांगण्यानुसार सुनेत्रा पवारांवर भावनिक दबाव टाकून
विलिनीकरण घडवून आणलं जाईल, ज्या गोष्टीच्या आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे पवार कुटुंबातून निर्णय आला तर कुठेतरी सुनेत्रा पवारांची बाजू लंगडी होईल. म्हणूनच कार्यकारिणी स्वतंत्रपणे आक्रमकपणे आजपासूनच समोर आल्याचं दिसू लागलं आहे. पुन्हा शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचं वर्चस्व नको म्हणून या नेत्यांनी भाया सरसावल्या आहेत. आता प्रमुख मुद्दा म्हणजे या सर्वात कोणाची बाजू अधिक सक्षम ठरेल. तर ज्या बाजूने सर्वाधिक आमदार झुकतील ती बाजू सक्षम असेल. अजित पवार गटातले बरेच आमदार तटकरे, पटेल अथवा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवारांसोबत एकनिष्ठ होते. त्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातच हे पद जावं या विचारांचे ते आहेत आणि त्यातूनच अजित पवार गटाच्या कार्यकारिणीची बाजू वरचढ आहे. कोणतेही भावनिक राजकारण न घडता अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांनी घ्यावी अशा मतावर यामुळेच हे नेते आल्याचं म्हणता येतं. अर्थात या गोष्टीला देवेंद्र फडणवीसांनी देखील हिरवा कंदील दाखवल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार विराजमान होणार. पक्षाची सर्व सूत्र कार्यकारिणी आणि सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात असणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे भावनिक आवाहन करून अजित पवारांचं स्वप्न या प्रेशरखाली शरद पवार गटाचे नेते आपलं राजकारण खेळताना सध्या तरी दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोणाची बाजू वरचढ ठरेल? शहकाटशहाच्या राजकारणात कोण कोणाला बाजूला सारेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.